काय करायचं? भक्ती करायची म्हणजे काय करायचं? आपण सत्संग ऐकतो, वर्षातून एकदा आपल्या घरी आपण बोलवतो, आमच्याकडे आरती व्हावी, आमच्याकडे महाप्रसाद व्हावा, नाही आलं तर आम्हाला नाराज वाटते. हे सगळं आम्ही करतो. त्याच्या पाठीमागे उद्देश काय? कशासाठी हे सगळं? का नुसतं दरवर्षी सवय झाली म्हणून आपण बोलवायचं, चला बाबा दादाजींची आरती पाहिजे, आपल्याकडे तारीख पाहिजे? त्याच्या पाठीमागचा उद्देशही आमच्या लक्षात असला पाहिजे. त्याच्या पाठीमागे आम्ही नुसता तर दरवर्षी एक नियम झाला म्हणून बोलवणं, अशीच भावना जर असेल आणि त्याच्या पाठीमागची श्रद्धा भक्तिभाव जर नष्ट झालं असेल, दरवर्षी येतात, नाही बोलवायला गेलं तर कसं, या भावनेने आपण चला बाबा आणि आपल्याकडे बोलवतोय, आरतीला या, महाप्रसादाला या, तर त्या नुसत्या बोलवण्याला अर्थ नसतो. आपल्या प्रत्येक कृतीच्या पाठीमागे भक्ती भाव श्रद्धा हे असणं खूप महत्वाचं आहे. आधी सुरुवातीला तर खूप असतं, नवीन नवीन जेव्हा आम्ही दादांच्या सहवासात येतो, नवीन नवीन आम्ही भक्ती करतो, आम्हाला काही दुःख असते किंवा आणखीन काही प्रश्न असतात जीवनामध्ये, इकडून तिकडून 4 लोकांच्याकडून आम्हाला कळते, आणि तेव्हा आम्ही ज्या ओढीने येतो, ज्या श्रद्धेने येतो, ज्या निष्ठेने येतो, तशी निष्ठा तशी श्रद्धा कायम टिकवून राहणं भक्तीमध्ये हे महत्वाचं आहे. आणि प्रत्येक वेळेला ती ओढ आमची दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढली पाहिजे. नाही तर आमच्याकडे दरवर्षी येतातच आता, अशा भावनेत जर बोलत असतो, त्याच्यामध्ये ती जर ओढ नसेल, ते जे प्रेम नसेल, प्रेम असते पण त्याच्यामध्ये जी ओढ असते, सुरुवातीला जी असते ती ओढ, ते प्रेम नंतर हळूहळू आमचा एक सवयीमधला भाग होऊन जातो. आणि मग हा सवयीतला भाग जर झाला तर त्याच्यापासून आमच्याकडे आरती महाप्रसाद झाल्यानंतरही जे योग्य असं फळ आम्हाला ते आमच्या सेवेतून मिळायला पाहिजे ते मिळू शकत नाही. म्हणूनच सेवा करणं जीवनात अत्यंत महत्वाचं आहे. सेवेच्या इतकं महत्त्व दुसरं कशाला नाही. आपण सद्गुरू भक्तीमध्ये सेवेला अत्यंत महत्त्व आहे. सेवेमुळे जीवनामध्ये नम्रता येते, लीनता येते, अहंकार नष्ट होतो. सेवा म्हणजे झुकणं, सेवा म्हणजे सर्वस्व अर्पण करणं, सेवा म्हणजे सहनशीलता, सेवा म्हणजे जागरूकता. ज्याच्यावर आमचं निस्सीम प्रेम आहे, ज्याच्यावर आमची निस्सीम श्रद्धा आहे, त्याची सेवा करण्यासाठी मनामध्ये सदैव असलेली आतुरता, प्रत्येक एकही जीवनाचा क्षण, एकही संधी जीवनातली वाया जाऊ नये ह्याच्यासाठी सदैव जागृत राहणं, की केव्हा मला सेवा करण्याची संधी मिळते आणि केव्हा मी ती सेवा करेल, ही ओढ मनाला सदैव असली पाहिजे. ही ओढ ज्याच्या जीवामध्ये आहे त्यालाच संसारात दुःख जरी आलं तरी सुद्धा त्या दुःख सुद्धा तो गोड मानतो. पण त्याच्यासाठी मनामध्ये ओढ असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे. सेवेशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. नुसतं आपलं केलं, वाचलं, येऊन नुसतं स्तोत्र वाचलं आणि बसलं, याला भक्ती म्हणत नाही. आणि जेव्हाही आम्ही दादांची भक्ती करतो तर मनामध्ये शंका कुशंका अजिबात नको. आमचं काम होईल की नाही, कसं करावं बाबा, आता नाव तर घेतो दादाजींचं. काही काही वेळेला आमच्या मनामधली चलबिचल असते, काही काही वेळेला आमच्या आजूबाजूची लोक जे स्वतः भक्ती करत नाही आम्हालाही भक्ती करू देत नाही, ते सुद्धा आमच्या भक्तीमध्ये काही ना काही बाधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरण द्यायला, तुम्ही कसे असे दादांच्या भक्तीमध्ये असं कसं हो, तुमच्या घरी आजारपण कसं झालं, तुमच्याकडे दुखणं कसं आलं, अमुक कसं झालं. आता भक्ती करताना आजारपण येणार नाही, दुखणं येणार नाही कोणी सांगितलं, सर्दी खोकला होणार नाही कोणी सांगितलं. ताप येणं, सर्दी खोकला होणं हे शरीराचे आजार आहेत, त्याचा मनाशी काही संबंध नाही. भक्तीचा संबंध मनाशी आहे, भक्तीचा संबंध आत्म्याशी आहे. पण आम्ही भक्ती म्हणजे शारीरिक सुखाशी संबंध आम्ही भक्तीचा लावतो. भक्ती केली म्हणजे कोणाच्या घरात कोणी मेलच नाही पाहिजे, भक्ती केली म्हणजे कोणाच्या घरात ताप आलाच नाही पाहिजे, भक्ती केली म्हणजे कुठे काही जीवनामध्ये जे आहे ते सुख दुःख आलंच नाही पाहिजे. जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे, त्याचा भक्तीशी संबंध नाही आहे. भक्तीचा संबंध एकच आहे की तुम्ही जे
कर्म केलेलं असते त्याच्याप्रमाणे जे दुःख आम्हाला किंवा सुख आम्हाला भोगावं लागतं जीवनामध्ये, ते सहन करण्याची सहनशीलता भक्तीमध्ये येते. एखाद्या वेळा आम्हाला खूप आनंद होतो, आमच्या मनासारखं काम झालं, त्या आनंदाच्या भरामध्ये सुद्धा माणसाला अहंकार येऊन भक्तीमधून बाजूला घसरण्याची शक्यता असते. एक वेळ दुःखामध्ये तरी भक्ती टिकाऊ राहील, पण आनंदामध्ये सुखामध्ये भक्ती टिकून राहीलच याचा विश्वास नाही. अहंकार येऊन जातो, जिथे अहंकार आहे तिथे भक्ती टिकत नाही, मग तिथे वागणं चुकीचं पडते. अहंकार म्हणजे अंधकार, अंधारामध्ये आमचं पाऊल चुकीच्या दिशेने पडते, सरळ दिशेने पडत नाही. कधी शेणात पडते, कधी कशात पडते, कधी खड्ड्यात पडते, कधी कुठे पडते, कधी पाय लचकतो, कधी मुचकतो अंधारामध्ये. मग तसंच भक्तीमध्ये सुख आणि दुःख दोन्ही पण येत असते, पण त्या दोन्ही मध्ये सांभाळणारा सद्गुरू आम्हाला असतो. तो आम्हाला दुःखाचा खूप यातना होऊ देत नाही, वेदना होऊ देत नाही, किंवा सुख जर आलं त्याचा अति आनंदाने आम्हाला घसरू देत नाही. दोन्ही ठिकाणी आम्हाला सांभाळतो सद्गुरू. पण जगामध्ये तुमच्या दादाजींच्या भक्तीमध्ये मेलं कसं होऊन तुमच्या दादाजींच्या भक्तीमध्ये असं कसं झालं हो? भक्तीमध्ये मरणच तर सर्वश्रेष्ठ मरण आहे. जगामध्ये कसंही असलं तरी शेवटी देहाला मृत्यू येणारच आहे. देह आहे त्याला सुख दुःख आहेच. इतर देवांची भक्ती जे करतात त्यांच्याकडे काय मरण नाही, की त्यांच्याकडे ताप नाही, की त्यांच्याकडे आजारपण नाही, की त्यांच्यामध्ये वादविवाद नाही, की त्यांच्याकडे भांडणं नाहीत. इतर देवी देवतांची भक्ती करणाऱ्यांच्या इकडे हे सगळं असतेच असते. आणि इतर दादाजींच्या व्यतिरिक्त इतर जर कोणी जगामध्ये गुरु केलेले असतात ते तर मोठे मोठे पैसेवाले असतात, पण ज्यांनी जे गुरु केले काय त्यांच्या मनामध्ये शांती असते का? त्यांच्याकडे दुखणं खुपणं नसते का? त्यांच्याकडे आजारपण येत नाही का? सगळीचकडे असते. जन्माला आल्यानंतर सुख दुःख सगळ्यांनाच आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या सहवासामध्ये असताना सुद्धा अभिमन्यूला मृत्यू आला. आपण वास्तव ग्रंथामध्ये मग तेव्हा म्हणत नाही कृष्ण असताना अभिमन्यू मेला कसा हो, असा कसा कृष्ण. राम असताना सुद्धा युद्ध झालं, कृष्ण असताना सुद्धा युद्ध झालं, महाभारत झालं, रामायण घडलं. मग हे देव असताना महाभारत आणि रामायण का घडलं? ते घडायलाच नको होतं ना. मग तिथे आम्ही शंका कुशंका घेत नाही. महाभारत रामायण आमच्या जीवनामध्ये रोजच घडत असते, प्रत्येकाच्या जीवनात. ते पूर्व पारंपार चालत आलेलं आहे. कृष्ण असतानाही होतं, राम असतानाही होतं, पुढे आणखीन कोणीतरी येईल तेव्हाही होईल. महाभारत आणि रामायण, रामायण घडलं सीतेमुळे, महाभारत घडलं भावांमुळे. हे सगळं घडतच असते जीवनामध्ये. पण हे जे घडते त्याच्यातून आम्ही बोध घ्यायचा असतो की पहा, एक आज्ञा पालन केलं नाही म्हणून रामायण घडलं. सीतेला थोडा विश्वास डळमळीत झाला. तिकडे एक मृगाने, सोन्याचा मृग, सोन्याने कसं फसवलं. सोन्याचा मृग आहे म्हणताना त्याची मी चोळी शिवते म्हणून तिने रामाला हट्टीपणा केला की तो आणून द्या. रामाने सांगितलं की सीते तो फसवा असेल, नाही तो योग्य नाहीये. पण तिने सांगितलं नाही मला तो मृग पाहिजेच. त्यांनी लक्ष्मणाला ठेवलं की लक्ष्मणा सीतेचं लक्ष ठेव. लक्ष्मण म्हणजे लक्ष आणि मन हे एका ठिकाणी स्थिर असावं. आपण ज्याच्यावर आपण श्रद्धा करतो, जिथे आपला विश्वास असतो, त्याच्या आज्ञेचं पालन करणं, त्याच्या आज्ञेकडे लक्ष, त्यांनी जी आज्ञा दिलेली आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याचं पालन करणं, आणि मन त्याच्या चरणापासून दूर न जाणं म्हणजे लक्ष्मण. पण लक्ष्मणाला तिथे उभं ठेवलं की तू सीतेचं रक्षण कर. तिथे मारली एक लाईन. सीतेने ऐकलं नाही, तू जाच. रामाचा खोटा आवाज पुन्हा आला सीतेला, लक्ष्मणा वाचव. लक्ष्मणाने किती सांगितलं की राम तसा, रामावर कुठलंही संकट येत नाही. पण लक्ष आणि मन विचलित झालं, शंका आली, भरकटलं मन. जो अडाणीश्वर सगळ्यांना तारणारा आहे, सगळ्यांना वाचवणारा आहे, त्या अडाणीश्वराबद्दल शंका घेणं म्हणजे आमच्या दुःखाला आम्ही आमंत्रण देणं आहे. तिने रामाबद्दल तिच्या मनामधला विश्वास डगमगला.
रामावर संकट येईल कसं? राम तर सगळ्या संकटाला तारून नेणार आहे. हा आमचा विश्वास जर पक्का असेल तर रामाने जर म्हटलं की धाव वाचव, रामच जर धाव आणि वाचव म्हणत असेल तर मग तुम्हाला मला कोण वाचवेल? पण माया सीतेला फसवलं, तिने लक्ष्मणाला शिव्या दिल्या आणि घडलं शेवटी रामायण. एका सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन देणार नाही म्हणताना घडलं महाभारत. हे महाभारत तुमच्या आमच्या मनामध्ये रोजचं चालू असते, तुमच्या आमच्या जीवनामध्ये रोजचं चालू असते. त्या महाभारत आणि रामायण जेव्हा आमच्या जीवनात घडत असते तर तिथे आमचं लक्ष त्या परमेश्वरावर पाहिजे असते, पण ते लक्ष आमचं परमेश्वराकडे नसते आणि दोष आम्ही मग भक्तीला देत असतो. हे युद्ध परंपरा जे युद्ध आहे ते काही काळापासून चाललं आलेलं आहे. युद्ध आहे ते माणसातल्या विकारांचं युद्ध आहे. माझ्या मनातला राग द्वेष, माझ्या मनामध्ये असलेला अहंकार, माझ्या मनामध्ये असलेली मी तूपणाची भावना, हे माझं ते तुझं, हे परक, हे मी तूपणा जीवनामध्ये एवढा आजकालच्या कलियुगामध्ये तेवढा वाढला आहे. एवढी व्यसनाधीनता वाढलेली आहे. व्यसनाधीन इतके झालेत लोक की त्यांना काहीच त्यांच्या ताब्यात ना मन राहिलं ना बुद्धी राहिलं. मन भरकटलं, बुद्धी भ्रष्ट झाली. कलियुगामध्ये मन नको तिकडे भरकटत चालय. परमेश्वराच्या चरणी स्थिर राहून त्याच्या चार गोष्टी सुखचा आनंदाच्या सत्संगाच्या ऐकावा, सत्य जे आहे ते जीवनामध्ये ऐकावं आणि आनंद घ्यावा. इकडे कोणाकडे लक्ष नाही. आज या गावामध्ये तुमच्या एखादा तमाशा असेल, नाटक असेल तर तिथे पूर्ण गाव लोटते. म्हणजेच मन भरकटलेलं आहे. मनाला खरा संग नको, मनाला खरी भक्ती नको. ती कर सांगितलं तरी आम्ही तिथे स्थिर होत नाही. आणि वाईट करू नको म्हटलं तरी ते तिथे ऐकत नाही. वाईटाला तू हे वाईट करू नको, कर काही सांगायची गरज नाही. वाईट पहिले अंगीकार करून घेतो आम्ही सगळं. चांगल्या गोष्टी म्हटलं तरी ते मनाला पटत नाही. तिथे तो स्थिर राहत नाही. तिथे या सत्संगाला हे सांगून सुद्धा येत नाही. आणि तेच गावामध्ये का तर नाच गाणं भांडण दारुड्याचं काही तमाशा असेल तर तिथे न बोलवता एका क्षणात सगळं गाव जमते. एवढं आमचं मन विकारी झालेलं आहे. तिथे युद्ध चालूच असते. हे आमच्या आतमध्ये जे वासना आहेत अशुद्ध, आमच्या मनामध्ये क्रोध आहे, आमच्या मनामध्ये हाव आहे, आमच्या मनामध्ये मोह आहे, याचं युद्ध सदैव सुरू असते. आणि हे युद्ध आम्हाला चांगल्या मार्गी जाऊ देत नाही. बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, कारण बुद्धीला चांगलं जे सांगावं ते पटत नाही. बुद्धी पण भ्रष्ट आणि मनही भरकटलं. आणि म्हणूनच घराघरामध्ये जी माजलेली आहे ती अशांती, घराघरामध्ये नष्ट झालेला आहे तो आनंद. आज पैसाच सगळं काही आहे त्याच्यामध्ये माणसाला समाधान राहिलं नाही, आत्मीयता नाही, जिव्हाळा नाही, आपलेपणा नाही. सख्खे भाऊभाऊ आज भांडतात. तेव्हा कौरव पांडव भांडले, आज आम्ही पण तेच करतोय. महाभारत ऐकून, रामायण ऐकून आम्ही काय घेतोय बरं लक्षात? कथा ऐकायलाच आम्हाला चांगल्या वाटतात. प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणायला आम्हाला कोणाला पटत नाही. ते आचरण आमचं चुकत राहते. म्हणून आम्हाला पुन्हा 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 सत्संगाची गरज असते. त्या सत्संगामध्ये सांगितलं जाते ते जीवनामध्ये आचरणात उतरवावं लागतं. ते तेव्हाही उतरलं नाही, आजही उतरत नाही. सख्खे भाऊ भाऊ भांडतात. त्यांचे भांडण कशासाठी? एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे, एकाच घरात लहानाचे मोठा होणारे भाऊ जसे जसे मोठे होतात तसं तसं शेतीवरून, वाड्यावरून, कशावरून भांडतच राहतात. कारण समाधानी वृत्तीच नाही, आनंदी वृत्तीच नाही, आत्मीयता नाही, जिव्हाळा नाही, आपलेपणा नाही, प्रेम नाही. हे सगळं नष्ट होऊन गेलेल्या भावना आहेत. मन झालेलं आहे फक्त कोरडं ठणठणीत स्वार्थानी. तिथे फक्त आहे ते स्वार्थ, की मग तो भाऊ का असे ना सख्खा पण तुला एवढं जास्ती कसं आलं. म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध आमच्या जीवनामध्ये आजही रोज चाललेला आहे. म्हणूनच आमच्या मनातली ही स्वार्थाचा जो कौरव आहे, एक स्वार्थ आहे का जीवनामध्ये? चल बाबा, एक स्वार्थ होता तो माझा पूर्ण झाला, आता मी चांगला वागेल. नाही, कौरव आहे. स्वार्थाचे जे फाटे फुटत असतात, आज हा स्वार्थ, उद्या तो स्वार्थ, उद्या तो स्वार्थ, असे 100 कौरव. ते सुद्धा कमी आहे त्या स्वार्थाच्या पुढे. हे तर हजारो स्वार्थ आहेत आमचे, जे आम्हाला सदैव युद्ध करा म्हणतात आणि आमच्या जीवनामधलं समाधान आणि आनंद नष्ट करतात.
म्हणूनच पूर्वीच्या काळी जे आहे त्याच्यामध्ये समाधानी वृत्ती होती, म्हणून भरपूर पिकत होतं, भरपूर भेटत होतं. आज किती मिळालं तरी समाधान नाहीये. माणसाचा हव्यास वाढलाय, माणसाची हाव वाढली म्हणून किती कष्ट केले, मरमर कष्ट केले तरी आम्हाला पुरी काही पडत नाही, टिकाऊ काही नाही. आमची वृत्तीच मुळात खराब होऊन गेलेली आहे. मन खराब झालं, बुद्धी भ्रष्ट झाली, वृत्ती चंचल झाली, वृत्ती खराब झाली. वृत्ती म्हणजे स्वभाव, स्वभाव म्हणजे माझ्यातला जो भाव आहे, आनंदरूप भाव, समाधानी भाव, शांतीचा भाव, शुद्ध भाव. स्व म्हणजे सर्वस्व अर्पण करण्याचा भाव, की दुसऱ्यांना काही देण्याची वृत्ती, त्यागमय वृत्ती, ही सगळी नष्ट झालेली आहे. जिथे देण्याची वृत्ती असते, एक पट दिलं तर 10 पट मिळत असते, पण मन कोतहून गेलेलं आहे. देण्याची वृत्तीच नष्ट झालेली आहे. फक्त जे पाहिजे ते मलाच पाहिजे, देण्याची वृत्तीच नाही राहिली. मग तुमची देण्याची वृत्तीच राहिली नाही, त्याच्यामुळे बरकत संपली, आनंद संपला आणि हमरी तुमरीवर सगळे यायला लागले. भक्ती पण करतो, सगळं करतो, पण त्या भक्तीमध्ये आपल्याला आचरणही तसं शुद्ध असलं पाहिजे. आमचं आचरणाकडे लक्ष नाही. आम्ही स्तोत्र वाचतो, आम्ही आरती करतो, पण आमचं आचरण शुद्ध नसते. आपापसात आम्ही भांडतो, आपापसात आम्ही वाद घालतो. कुठेच माणसाला असं वाटत नाही की आपण चुकतो. स्वतःची चूक माणूस लक्षातच घेत नाहीये. आम्ही चुका करतो आणि या कलियुगामध्ये बाकीचे लोक जे आहेत ते भक्तीला नावं ठेवतात. तुमच्याकडे असं कसं हो? तुम्ही दादाजी भक्ती करता तर तसं कसं हो? घरामध्ये दादाजींची फोटो दिसतं, दादाची स्तोत्र वाचताना दिसतो, घरामध्ये वर्षातून एकदा तुमच्या गावामध्ये आरती करताना दिसते, पण तुमचं आचरण, तुमचं मन किती शुद्ध झालं हे जग पाहत नाही. कारण जगाची दृष्टी जे ती अशुद्ध आहे, आमचंही अशुद्ध, त्याच्यामुळे जगाला जे जे दिसते ते अशुद्धच दिसते. तुमचं मन शुद्ध झालं की नाही झालं याच्याशी जगाला देणं घेणं नाही. दादाजींच्या भक्तीमध्ये ज्याचं आचरण शुद्ध आहे, जो दादाजींच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण ठेवतो, त्या पद्धतीने वागतो, त्याच्या जीवनामध्ये त्याला समाधान आणि शांती मिळतच असते. आणि जिथे समाधान, जिथे सत्याने वागायचा आम्ही प्रयत्न करतो, तिथे थोडी बहुत परीक्षाही असते. म्हणून भक्तांनी तिथे स्थिर राहिलं पाहिजे. सत्याची परीक्षा घ्यावी लागेल ना. जेव्हा तुम्ही सत्याने वागायला लागता, जेव्हा तुम्ही दादाजींना प्रिय असं आचरण ठेवायला लागता, मग तेव्हा सद्गुरू पण पारख करतो ना तुमची, की आता मी याला एखादं थोडंसं संकट देऊन पाहतो. मग ते संकट आपल्या घरात सुनेच्या रूपाने देतो, मुलाच्या रूपाने देतो, कधी मुलाला बेकून देतो, कधी मुलगा असं तसं खायला लागतो, प्यायला लागतो. लोकांना वाटते अरे शामरावच्या घरामध्ये शामरावचे पोरं बरोबर वागत नाही, मग त्याचा दोष शामरावर येतो. अशी कशी तुमची भक्ती म्हणून लोक म्हणतात. पण त्या ठिकाणी शामराव जर पक्के राहिले, शामरावच्या मुलाच्या माध्यमातून दादाजी परीक्षा घेतात, शामरावची घेतात आणि बाकीच्या भक्तांची पण घेतात, की तुम्ही कितपत ओळखता कोणाला. परीक्षा घेतल्याशिवाय तो तुम्हाला आपलंसं करत नसतो. कृष्णाचे मुलं कृष्णासारखे झाले नाही, रामाचे मुलं रामासारखे झाले नाही. ते भाग्य असते. कृष्णाच्या मुलांनी कृष्णाला बाप म्हणूनच पाहिलं, पिता म्हणूनच पाहिलं, परमेश्वर म्हणून पाहिलं नाही. तुमची दृष्टी कशी असेल त्या पद्धतीने तुम्हाला अनुभव येत असतात. नात्यामध्ये निर्माण झालं, नातं निर्माण झालं की त्याच्यामध्ये आमची दृष्टी नात्याची येते, मायेची येते, रुसणे फुगणे येतात. पण तिथेच परमेश्वर म्हणून आम्ही एखादा त्याला स्वीकारलं तर तिथे परमेश्वराच्या स्वीकारलं की तिथे सेवाभाव येतो, तिथे नम्रता येते, तिथे लीनता येते, तिथे शुद्धता येते, तिथे भक्ती येते आणि तिथे माणूस घडतो. म्हणूनच दादाजी पण सगळ्यांना सांगायचे, दादाजींनाही मुलगा आहे पण दादाजी म्हणायचे त्याला माझा मुलगा म्हणून मानू नका. तो मुलगा उकणरावचा आहे, तो मुलगा अडाणश्वराचा नाही. अडाणश्वराकडून ज्याला जे घ्यायचं असेल ते भक्तीनेच घ्यावं लागेल, श्रद्धेनेच घ्यावं लागेल. असे आध्यात्मिक पारमार्थिक नातं असते. संसार केला, जन्म झाला, कृष्णालाही 2 मुलं झाले, रामालाही 2 मुलं झाले, पण त्याच्याही मुलांना भोग भोगावाच लागला. आम्ही हे लक्षात घेत नाही की रामाच्याही मुलांचा जन्म प्रत्यक्ष तो राजा, पण त्याच्या मुलाचा जन्म वनवासात झाला. मग असं कसा रामदेव आहे त्याचे मुलं वनवासात जन्मले असं आम्ही म्हणत नाही.
भोग कोणाला चुकले, पण परमेश्वराच्या कृपेने ते भोग सहन करण्याची शक्ती आम्हाला मिळते. त्या भोग भोगत असताना एक आनंद आम्हाला मिळत असतो त्याच्या नामामुळे. रामाच्या मुलाचा जन्म वनवासात का झाला बरं? राजाच्या घरचे मुलं, चांदीच्या पाळण्यामध्ये झुलणारे, सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे, तर भाग्य त्या मुलांच्या नशिबी का आलं नाही? ते कुठे जन्मले? वनवासात, ऋषीच्या इथे. मग का? तेव्हा हा प्रश्न तुमच्या लोकांच्या मनात येत नाही. आणि दादाजींच्या भक्तांच्याकडे थोडं बहुत दुःख झालं, बाबा अशी कशी तुमची भक्ती? तिथे आम्ही नावं ठेवतो. म्हणजेच आम्ही आंधळे आहे, आम्ही डोळस नाहीये. आम्हाला आज फक्त रामाचं सगळं, रामाचं रामायणामधलं फक्त आम्हाला राम देवा एवढं दिसते, पण रामाच्या रामायणामध्ये तिथे सुद्धा सीतेलाही भोग सहन करावे लागले, लक्ष्मणालाही सहन करावे लागले, भरताला सुद्धा राज्याचा त्याग करून जंगलामध्ये उभं राहावं लागलं. त्याच्या पोरांचा, प्रत्यक्ष रामाच्या पोरांचा जन्म वनवासामध्ये झाला. हे आम्ही सोयीस्करपणे विसरतो. जे जे आम्हाला सोयीचं आहे ते आम्ही घेतो. ज्यांनी परमेश्वराचा सहवास केला, परमेश्वर त्याची परीक्षाच पाहत असतो. सुख दुःखाच्या रूपातून तुम्ही किती टिकता, तुमची भक्ती किती पक्की आहे. दुःखामध्ये तुम्ही माझं नाव विसरता का, की जगाकडे लक्ष ठेवून मग तुम्ही भक्ती सोडता? ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं त्याचं असतं, की सगळे एका योग्य, ज्याला भाग्याने सद्गुरूचा सहवास मिळतो. एखाद्या घरात एखाद्याला दादाजींची भक्ती कळली, पण त्याचे मुलं करतीलच असं नसते. मग आता त्याचे मुलं वाईट वागतात, पण एखादा जर भक्तिभावानी सगळी भक्ती करतो आहे तर त्याच्याकडे जावंही लागतं. प्रेमाने सगळं आपण प्रेमाने त्याच्याकडे जायचं. प्रेम असं आहे की त्याला बदलवण्याची ताकद आहे त्या प्रेमामध्ये. समोरच्या वाईट विकारांना बदलवण्याची ताकद शुद्ध प्रेमामध्ये आहे. म्हणून आमचं प्रेम ते शुद्ध असलं पाहिजे. उदाहरण मुद्दाम शामरावचं देत आहे. शामराव जवळ बसले आहेत म्हणून. आता शामराव जर चांगली निष्ठेने नवरा बायको भक्ती करतात आहे, त्यांची मुलं करत नाही, तर शामरावच्याकडे आता एखादं पोरग कोंबडी खाईल, एखादं पोरग बकरी खाईल, एखादं पोरग मासोळी खाईल. तर त्या मासोळ्या खाणाऱ्याकडे लक्ष जाण्यापेक्षा शामराव जे नाव घेतात आहे त्याच्याकडे आमचं लक्ष जात नाही. म्हणजे आमच्या दृष्टीमध्ये किती दोष आहे, आम्ही सगळं वाईटच पाहतो, आम्हाला चांगलं दिसत नाही. मग दादाजी तुमच्या दृष्टीची पण परीक्षा करतात. तुम्हाला शामराव आणि शामरावची बायको राधाबाई आरती करते, तयारी करते, श्रद्धेने दादाजींच्या समोर उदबत्ती लावते, हे आम्हाला दिसत नाही. आम्हाला त्या भक्तीचा वास येत नाही. तर शामरावच्या पोरांनी मासोळी खाल्ली म्हणून आम्हाला त्या मासोळीचा वास येतो. म्हणजेच माझी वासना आधी मासोळीकडेच आहे, माझं मन आधी मासोळीकडेच आहे, म्हणून माझं मन तिकडे गेलं, पण इकडचा वास मला आला नाही भक्तीचा. दोष कोणामध्ये आहे? शामरावमध्ये आहे की भक्तीमध्ये आहे की माझ्यामध्ये आहे? दोष माझ्यामध्ये आहे. मला चांगलं ते दिसत नाही, वांगलं तेवढंच दिसते. मग ते करणारे करू द्या, ज्याचं त्याचं कर्म. मला माझं कर्म सुधारायचं आहे भक्तीमध्ये, मला माझं कर्म चांगलं करायचंय, मला सत्कर्म करायचंय, चांगलं कर्म करायचंय. शामराव आरती करतात आहे, शामराव जर नाव घेतात आहे तर त्या शामरावच्याकडे लक्ष ठेवून मी सुद्धा नाव घ्यायचंय. शामरावचा मुलगा काय करतो, इकडे माझे कान जायला नको, इकडे माझं मन जायला नको. त्यासाठी परिपूर्ण एकनिष्ठता पाहिजे. आपलं मत जे आहे, आपल्या जीवनातलं मत जे आहे, ते मत तुम्ही एकदा भक्तीला देऊन दिलं, अडाणश्वराला मत दिलं की जीवनातला तम नष्ट होईल. तम म्हणजे अंधार. आपण देतो ना. आता सध्या मतदानाचं वारं चाललंय, जिकडे तिकडे इलेक्शन आहे, निवडणुका आहे, कुठे ग्रामपंचायतीच्या आहेत, कुठे नगरपालिकेच्या आहेत, कुठे महानगरपालिकेच्या आहेत. आम्ही जातो मत देऊन येतो, पण ते मत दिलं, पण त्याच्यातून अज्ञानच आणखीन वाढलं, अंधकारच आणखीन वाढला, हेवे दावेच आणखीन वाढले. म्हणून दादाजी म्हणतात इकडे तिकडे कुठे देऊ नका. एक अडाणश्वराच्या पेटीमध्ये मत टाकलं की त्याला इकडे तिकडे मत द्यायची गरजच नाहीये कुठे. आणि अडाणश्वराच्या पेटीमध्ये मत टाकलं रे टाकलं, आणि त्याची दृष्टी त्या तुमच्या मतावर अडाणश्वराची गेली की त्याला मताचं उलट काय होते? तम. मत म्हणजे तम. दादाजींच्या जवळ आपलं अज्ञान अर्पण करून द्यायचंय. मत टाकणं म्हणजे काय? तम टाकणं.
अज्ञान आपलं स्वीकारणं, की दादाजी मी तर अज्ञानी जीव आहे, तुला शरण आलो आहे, आता मला तूच स्वीकार, हे टाकणं म्हणजे मत. आणि कबूल करणं आपलं अज्ञान म्हणजे त्याला शरण जाणं. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं अज्ञान कबूल केलं की आमच्यातला तम दादाजींच्या भक्तीने आम्हाला हळूहळू घालवायचा आहे. म्हणजेच आमच्यातले अहंकार, आमच्यातले दुर्गुण हे नष्ट करायचे आहे. त्याच्यासाठी मग तो भक्ती करणारा आहे त्याच्यातले गुण आम्ही पाहायचे आहे. तो भक्ती करणाऱ्याच्या आजूबाजूला जर दुसरे हेवे दावे करणारे असतील तर त्याच्याकडे पाहून माझ्या मनामध्ये मला अशांती निर्माण करायची नाहीये, तर माझ्या मनाला शांती मला घ्यायची आहे. तर जो भक्ती करतोय, ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा प्रकाश आहे, त्याच्याकडे पाहून तो प्रकाश माझ्या जीवनामध्ये घेऊन माझ्या स्वतःचं आचरण मला सुधरवायचं आहे. पण आजकालच्या जगामध्ये पारख गुणाची नाहीये. माणसातल्या सात्विक गुणाची पारख आजकाल नाहीये. आज सात्विक गुणांनी जग कोणाला ओळखत नाही, त्यांनी जग मोठं होत नाही. तर आजकाल पारख कपड्या लत्त्यावरून आणि पैशावरून आहे. माझ गुरु पण आम्ही करतो, पण गुरुची पारख त्याच्या आतमध्ये असलेल्या सात्विक आध्यात्मिक तेजाने आज आम्ही करत नाही. तर त्याचे कपडे लत्ते, त्याच्या जटा, त्याच्या पाठीमागे असणारा शिष्य परिवार, त्याचा आश्रम किती मोठा आहे, ह्याच्या पद्धतीने आम्ही त्या गुरुला मान देतो. मग तू किती लबाड असू दे ना, पैसा लुटणारा असू दे ना. आम्ही आज पारख जी करायला पाहिजे, आम्हाला सुखदुःखामध्ये आमचा जीवलग कोण आहे, माझ्या सुखदुःखामध्ये मला जो सत्य मार्ग दाखवतो, माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता, माझ्या दक्षिणेकडे, माझ्या हातामध्ये किती पैसा, या पैशाकडे लक्षही जो ठेवत नाही, फक्त जो पाहतोय माझ्या जीवनातलं दुःख, माझ्या जीवनातल्या यातना, त्या माझ्या जीवनातलं दुःख आणि यातना पाहून ज्याचं अंतःकरण माझ्यासाठी तळमळते, जो माझे अश्रू पुसतो, कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता की मला तुमच्या याच्याकडून काही भेटेल, काही भावनाही मनात न ठेवता जो माझं दुःख दूर करतो, असा जो असतो तो सद्गुरू. पण आज आमचं देवाणघेवाण, आमचं सगळं पारख जी आहे ती बाह्य देखाव्याला आम्ही मोठेपणा द्यायला लागलोय. बाह्य देखाव्याकडे मोठेपणा केला, खोट्याच्या मागे लागलो आणि खरी जी भक्ती आहे त्याच्यापासून आम्ही दूर गेलो. पण सत्य आम्हाला पटत नाही. सत्याच्या ठिकाणी आज गर्दी नसते, खोट्याच्या ठिकाणी गर्दी. एखादा जटाधारी आला, भगवे कपडे घालून आला, एसीच्या गाडीने आला, शिष्य परिवार आला, त्याची फी जर जेवढी जास्ती फी असेल तेवढा तो संत श्रेष्ठ, ही आमचं व्याख्या आहे. मग तिथे गर्दी करतात. मग तिथे जाऊन प्रश्न विचारायचे, त्या प्रश्न विचारायसाठी त्याला दक्षिणा असेल ती दक्षिणाही द्यायची, उत्तर ऐकायचं, भले जाऊन आमचं काम नाही झालं तरी चालेल, कष्ट नको कोणाला, आम्ही भक्ती करणार नाही, आम्ही कष्ट करणार नाही, तुम्ही म्हणा फक्त तेरा भराव जायगा बेटा. मग आम्हाला असं आवडते सगळं. पण कष्टाशिवाय फळ मिळत नसते. कष्टाच्या शिवाय जे फळ मिळते ते टिकाऊ नसते, ते थोडे दिवसासाठीच असते फक्त. तो आनंद टिकाऊ नसतो. पुन्हा आमचं दुःख उभरतेच. जा तुझं भलं होऊन म्हटलं नाही, तेवढ्या पुरतं भलं होईल, पण पुन्हा ते दुःख काही दिवसांनी उचल खाईलच. पण दादाजींच्या भक्तीमध्ये आम्ही जर दादाजींचं नामस्मरण केलं, आम्ही जर दादाजींचं चिंतन केलं, आम्ही जर दादाजींच्या प्रिय असं जर आचरण ठेवलं आणि धीर ठेवून, संयम ठेवून जर आम्ही दादाजींची भक्ती केली पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, तर आमचं जे दुःख आहे जीवनातलं ते मुळात सहित नष्ट होते. ते दुःख पुन्हा आमच्या जवळ आम्हाला येतच नाही. पण म्हणून दादाजींच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका न ठेवता, दुःख जरी आलं तरी सुद्धा मनामध्ये खंबीरता पाहिजे की दादाजी आहेत माझ्या पाठीशी, आलेलं दुःख दूर करणारा तोच आहे. दुःख आलं की आम्ही घाबरतो, आता कसं करू बापा, आणि म्हणून मग आमचं भक्तीकडचं लक्ष कमी होते. आमच्या मनामध्ये किती कळत न कळत मग ती भक्तीवरचं लक्ष कमी झालं की तेवढ्या भक्तीवरती तेवढी एक केसा एवढी जरी सुद्धा आमच्या मनामध्ये फट पडली तरी तेवढं दुःख आमच्या शरीरात प्रवेश करते आणि ते लवकर जात नाही. पण किती दुःख आहे, जीवन आहे, सुख दुःखाची लढाई ते चालूच राहणार आहे. गरीब श्रीमंत किती असू द्या, किती मोठा असेल, राजा जरी असेल, तरी त्याला या पृथ्वीवर आल्यानंतर अशांतीचा सामना करावा लागतो, सुख दुःखाचा सामना करावा लागतो. जेवढे पैशाने, जेवढ्या मान सन्मानाने मोठे, तेवढं त्यांचं दुःख, तेवढ्या वेदना मोठ्या. पण गरीबाचं जाहीर होत असते, मोठ्यांचं जपून राहत असते. म्हणून आम्हाला वाटते मोठ्या मालामध्ये त्यांचं लपलं जाते. आम्हाला वाटते मोठ्या लोकांना काहीच दुःख नाही, गाडीत फिरतात, विमानात फिरतात,
पण गाडीत विमानात फिरणाऱ्यांच्या जीवाला सदैव अशांती असते. त्यांच्या जीवनालाच आम्ही चटणी भाकरी करून आरामात राहतो, त्यांच्या जीवाला सदैव धोका असतो. ज्याही जीव जन्माला आला, मग तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, कसाही असू दे, त्याला सुख दुःखाचा सामना जीवनात करावाच लागतो, कितीही मोठा असू दे. त्यांना सुख दुःखाचा सामना करावाच लागला नसता तर आज ते अमर झाले असते, मेलेच नसते. मोठे मोठे पैसेवाले लोकांना दवाखान्यातही गेले नसते. पैसा लावूनही आज त्यांच्या जीवनामध्ये आनंद येतोच असं नाहीये, त्यांच्या दुःखातून त्यांना सुटका मिळते असं नाहीये. किती पैसा लावला तरी त्यांचं दुःख जे आहे, त्या वेदना, ते भोग त्यांनाही भोगावेच लागतात. हेच भोग, ह्याच वेदना सगळ्याच जीवाला त्रास देतात. पण जो सद्गुरूच्या भक्तीमध्ये आहे, मग तो पैशाने गरीब असेल पण मनाची श्रीमंती, भक्तीची श्रीमंती ज्याच्या जवळ आहे, त्याला या वेदनेचा सामना करताना त्याला त्रास होत नाही, त्याला सहनशक्ती मिळते, तो सहजपणाने त्या वेदनेचा सामना करतो. पण आपल्याजवळ जे असते त्याची आम्हाला किंमत नसते. दुसऱ्यांजवळ आहे ते आम्हाला मोठं वाटत असते, माझ्याजवळ जे आहे मला छोटं वाटत असते. म्हणून म्हणतात ना, जिथे पिकते तिथे खपत नाही, त्याला किंमत नसते जिथे पिकते त्याची. मग आमच्या भाग्याने आम्हाला दादाजींची भक्ती मिळाली आहे. दादाजी जीवनामध्ये दादाजींची भक्ती मिळणं हे सोपं काम नाहीये. पैसेवाले खूप आहेत पण त्यांनाही दादाजी मिळत नाही, पण आमच्यासारख्या गरीबाला मिळाले हे आमचं भाग्य आहे, पण आम्हाला त्याची किंमत नाहीये. ज्याच्याजवळ अडाणश्वराची भक्ती आहे, ज्याच्या घरी अडाणश्वराचा ठेवा आहे भक्तीचा, तो जगामध्ये किती त्रिभुवनातल्या श्रीमंतापेक्षाही तो श्रीमंत आहे. कुबेर सुद्धा आमच्या या सुखापुढे गरीब आहे. पण आमच्या श्रीमंतीची आम्हाला जाणीव नाही, आम्हाला कल्पना नाही की आमच्याजवळ आज किती धन आहे, महत्वाचं अमूल्य असं धन आहे आमच्याजवळ, पण ते धन आम्हाला सांभाळता येत नाही. आमच्या मनामध्ये शंका कुशंका असतात, आम्ही घाबरून जातो. म्हणून आमच्याजवळ असलेला अमूल्य ठेवा आम्ही हरवून बसतो. योग्य वेळेला तिचा उपयोग आम्ही घेऊ शकत नाही. त्याचा उपयोग कसा घ्यायचा आहे का जाणण्यासाठीच आम्हाला पुन्हा पुन्हा सत्संग असावा लागतो. त्या सत्संगाच्या माध्यमातून आम्हाला कळते की आमच्याजवळ कितीतरी जो त्रिभुवनामध्ये जो कुबेराजवळ नाही, त्रिभुवनात नाही, असा अमूल्य ठेवा आमच्या जवळ आहे. हा ठेवा जपला पाहिजे. हा ठेवा जपायचा असेल तर याला गोदरेजचं किंवा आणखीन कोणती तिजोरी नको, तर याला मनाची तिजोरी स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, दृढ भक्ती पाहिजे, दृढ भाव पाहिजे. किती शंका आले तरी आमच्या मनातला ज्याचा दृढ भाव हालत नाही, ज्याची श्रद्धा कमी होत नाही, ज्याच्या मनामध्ये शंका कुशंका येत नाही, किती संकट आले जीवनामध्ये तर दादाजींचा भक्त खंबीर राहतो. त्याच्यामधलाच हा ठेवा, अमूल्य ठेवा, त्याला वाचवतो, त्याच्या जीवनामध्ये आनंद देतो. म्हणून आमच्या मनामध्ये आम्हाला शुद्धता, दृढ भक्ती, दृढ भाव, ज्याची तिजोरी आमच्या मनामध्ये आम्हाला पक्की करायची, याच्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा सत्संग करायचा आहे. म्हणजे मग ते शंका कुशंकाचं मळप जे असते ते निघून जाते. आणि अशा प्रकारे अडाणश्वराचा भक्तीचा अमूल्य ठेवा हे नाम जे आम्हाला सापडलेलं आहे भाग्यानी, त्याला सांभाळून जर आम्ही ठेवलं, त्याला जतन जर आम्ही केलं, तर आमच्या जीवनामध्ये गरिबीमध्ये सुद्धा जी आनंदाची चटणी भाकरी आम्ही खातो, तो श्रीमंत ती पुरणपोळी सुद्धा खाऊ शकत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला श्रीमंती असेल तिथे सुखी असतात? हो, तुम्ही चटणी भाकरी आनंदाने खाता, त्याच्याकडे सगळं सुख आहे, पण तो त्या सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. पुरणाची पोळी आहे, पण तिथे पुरणाची पोळी तर काय, चटणी भाकरी सुद्धा खाऊ शकत नाही. त्याला कितीतरी पथ्य पाणी असते, हे खाऊ नको, ते खाऊ नको, अमुक करू नको, टमुक करू नको, पण त्या बंद खिडकीतला आम्हाला दिसत नाही. म्हणून आम्ही त्यांच्याकडेच पाहतो. आपल्याला परमेश्वराने 2 पाय, 2 हात, निरोगी शरीर एवढं सुंदर दिलेलं आहे, 2 डोळे दिलेले आहेत. हेच तर धर आमच्याजवळ कितीतरी मोठं आहे. सगळा पैसा आहे, अडकाय, पण आम्हाला दृष्टी नाही, आमचे हातपाय चांगले नाही, आमची तब्येत चांगली नाही. मग तो पैशातलं धन कुठल्या कामाचा आहे? ही गोष्टीचा आनंद जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर उपभोगायचा, त्याची अनुभूती घ्यायची असेल, तर सगळ्यात महत्वाचं आहे आमची शरीर प्रकृती चांगली असणं, उत्तम असणं. मग परमेश्वराने एवढी सुंदर शरीर प्रकृती आम्हाला दिलेली आहे. किती कष्ट करा, किती काम करा, मस्तपैकी रात्री चटणी भाकरी खायची, शांततेने झोपायचं. गरीब शांततेने झोपतो, तरी मोठ्या लोकांना औषध गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. ही त्यांची वेदना आहे.
अशा कितीतरी मोठ्या लोकांच्याकडे मी जाते. तुम्ही असं समजू नका मी तुमच्या खेड्यात येते तर मी गरीबाकडेच येते, मला श्रीमंताची कल्पना नाहीये. तुमच्यापेक्षा खेड्यामध्ये येते तर खेड्यातले लोक हे जाणू शकत नाही की मी इकडे एवढी फिरत असेल. तुम्हाला ही कल्पना नाही की मी किती श्रीमंतांच्याकडे तिकडे गाड्या घोड्यातून फिरते. सगळ्या श्रीमंतांच्याकडे मी फिरते. काही श्रीमंत लोकांच्याकडे रोजचे मुंबई पुण्याकडे गेले की तेवढे गाडी घोड्याच्या शिवाय मी फिरत नाही. त्यांचेही दुःख त्यांचेही वेदना जवळून पाहिल्यात मी. त्यांना झोप येत नाही, गोळ्या घेऊनही झोप येत नाही. हैराण आहेत ते की दादा आम्हाला काहीतरी सांगा. झोप येत नाही हो आम्हाला. तुम्हाला गोळी घ्यावी लागते का झोपेसाठी? तुम्हाला परमेश्वराने एवढं सुंदर जीवन दिलं, काबाड कष्ट करायचे, चटणी भाकरी खायची, मस्त आनंदाने शांतपणाने झोपायचे. ज्याला झोप येते ना त्याला झोप न आल्याची किंमत काय असते झोपणं हे तर समजू शकत नाही. हैराण आहेत मोठे मोठे लोक आज शहरामध्ये झोपेसाठी. झोप यावी झोप यावी झोप यावी म्हणून देवाची प्रार्थना करतात, झोप येत नाही. एवढं सुंदर सुखी जीवन आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे, पण आमच्या जवळ जे असते त्याची आम्हाला किंमत नसते. म्हणूनच दादाजींच्या भक्तीमध्ये जे आमच्या जवळ आहे ते आम्हाला जाणायचं आहे. जे नाही त्याच्यासाठी दुःखी व्हायचं नाहीये, पण आम्हाला जे आमच्याजवळ दिलेलं आहे त्याला जतन करायचं आहे, त्याच्यातला आनंद घ्यायचा आहे. आणि मस्त 2 हात दिलेले आहेत, 2 पाय दिलेले आहे, सुंदर दृष्टी दिलेली आहे. सत्संगाचा आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभ मिळतो आहे. त्या सत्संगाच्या लाभातून दादाजींची भक्ती करून आमचं शरीर प्रकृती उत्तम ठेवून काबाड कष्ट करून जे काही आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होते, आमच्या कष्टाने जे मिळते त्या कष्टाची चून भाकरीचा नैवेद्य दादाजींना दाखवायचा आहे आणि मनामध्ये दादाजींचं नामस्मरण करून आनंदाने आम्हाला जीवन जगायचं आहे. दुःख येणारच आहे. कृष्णाच्या सहवासात असणाऱ्यांना सुद्धा कुंतीला किती दुःख होतं बरं. तिने तर परमेश्वराला दुःखच मागितलं कृष्ण. मग आज दादाजींच्या भक्तीमध्ये थोडं बहुत दुःख आम्हाला आहे तर लोक म्हणतात अशी कशी तुमची दादाजींची भक्ती. लोकांना असताना निंदा करण्याची सवयच असते, असताना घेत नाही, होऊन गेल्यानंतर मग डोक्यावर घेतात. मग आपल्याला जो अमूल्य ठेवा मिळालेला आहे ते लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला स्वतःचे स्वानुभव येतात, त्या स्वानुभवाकडे लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त भक्ती वाढून आपलं आचरण शुद्ध कसं राहील इकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि कोणाचेही उणे दुणे कोणाचे दोष आम्हाला पाहिजे नाही. एकही जीवन असं नाही आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये एकही जीव असा नाही की ज्याच्यामध्ये दोष नाही. जोही जीव जन्माला आला त्याच्यामध्ये दोषही आहेत, त्याच्यामध्ये चांगलं गुणही आहेत, चांगले दोन्ही पण आहेत. पण दादाजींच्या भक्तीने आम्हाला आमची दृष्टी अशी स्वच्छ करायची आहे की ज्यातल्या त्याच्यातले दोष न पाहता आम्हाला जे जे चांगलं आहे ते चांगलं पाहायचं आहे, त्या चांगल्याचं चिंतन करायचं आहे आणि जीवनामध्ये आमच्या चांगुलपणा आम्हाला वाढवायचा आहे. म्हणूनच भक्तांचे घर असतात, सगळ्यांच्याकडे सगळेच त्या मार्गाला लागतील असं नाहीये. मागे पुढे एकाला वेळ लागतो, कोणी नंतर येते, कोणी आधी येते, कोणी येतही नाही. जो येत नाही ते त्याचं दुर्दैव. हा येत नाही आणि मी करतो हे म्हणणं सुद्धा गर्वच आहे. नाही येत तर नाही येत, आपण आपलं आचरण असं ठेवावं की समोरच्याला वाटेल की अरे मी या भक्तीमध्ये जावं, असं आपलं आचरण असावं दादाजींच्या भक्तीमध्ये. स्वतः आमच्या घरी दादाजींच्या भक्तीमध्ये एक 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 आम्ही आमच्या क्रमाप्रमाणे सगळ्यात पहिले आमच्या वडिलांनी भक्ती केली, त्याच्यानंतर मग त्यांनी केलं म्हणून त्यांच्यासाठी आईनी केली, नंतर एक 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 जण आपल्या आपल्या पद्धतीने स्थिर होत गेलं. एकदम सगळ्यांना सगळं मिळतच असते असं नाही, पण घरातले मुख्य व्यवस्थित वागत असले की हळूहळू हळूहळू सगळे त्या मार्गामध्ये येतच असतात. आणि जो चांगला करतोय त्याला सगळं उचलून धरून त्या भक्तांनी अशी एकमेकाला साथ द्यायची असते. दुसरा करत नाही याला नावं ठेवण्यापेक्षा जो करतो त्याचं कौतुक केल्याने आमच्या जीवनामध्ये आनंद मिळत असतो. पण आम्ही नेमकं उलट करतो, जो करत नाही त्याची निंदा करत बसतो, याला भक्ती म्हणत नाही. जो करतो आहे त्याचं कौतुक करा, त्याने त्यालाही स्फुरण येईल, त्याला आणखीन त्याची भक्ती वाढेल आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद मिळेल. तो करत नाही, हा करत नाही म्हणून त्याला नाराज करून त्याच्या मनाला दुःख देण्यापेक्षा जो करतोय त्याच्याबद्दल आनंदाने बोलणं की खरंच तू किती करतो बरं,
त्यालाही आनंद वाटेल की अरे समोरची व्यक्ती, कारण माणूस स्तुतीप्रिय आहे, मग त्यालाही वाटेल की चला आज मी एवढं सगळं केलं तर माझं कौतुक केलं, मग माझं कौतुक यावर्षी केलं म्हणताना त्याला असं वाटेल मी आता आणखीन जास्ती चांगलं करेल. म्हणजे त्याच्यातलाही चांगुलपणा वाढत असतो, त्याच्याही जीवनात आनंद मिळत असतो आणि त्याची स्तुती केल्याने आमच्याही जीवनाला आनंद प्राप्त होत असतो, आमच्याही जीवनामध्ये चांगलं जे जे असते ते येत असते. म्हणून वाईटाच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा, तो करत नाही हा करत नाही म्हणण्यापेक्षा जो करतो त्याच्याकडे आमचं लक्ष केंद्रित पाहिजे, त्याची स्तुती आम्ही केली पाहिजे. त्यांनी सद्गुरूची कृपा आम्हाला मिळते, आमच्याही जीवनात सुधारणा होते, समोरच्यामध्ये भक्तीमध्ये वाढ होत असते. हे दादाजींच्या भक्तीमध्ये आचरण आम्हाला ठेवायचं असते, पण आम्ही नेमकं उलट करत असतो. आणि अशा प्रकारे दुसऱ्यांना आम्ही नावं ठेवण्यासाठी संधी देत असतो. म्हणूनच आमची ओढ, आमचं प्रेम दादाजींच्या भक्तीमधलं कमी न होता ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. हे प्रेम जसं जसं वाढेल तसं आमचं अंतःकरण शुद्ध होईल, आणि जसं जसं अंतःकरण शुद्ध होईल तसं तसं आमच्या जीवनामध्ये गरीब असू आम्ही पैशानी, पण तरी सुद्धा मनाची श्रीमंती वाढेल, भक्तीची श्रीमंती वाढेल, आणि त्याच्यामध्ये जो त्रिभुवनात नाही असा आनंदाचा ठेवा आम्हाला प्राप्त होईल. आणि मग ती आनंदाची अनुभूती घेतली एकदा की आम्हाला मग बाह्य सुखाचं आम्हाला आकर्षण वाटणारच नाही. हे सगळं जाणण्यासाठी दादाजींची भक्ती आहे. जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे, पण त्या सुखदुःखाचा विचार न करता आमच्याजवळ अंधारामध्ये जाताना जसं हातामध्ये टॉर्च आहे तर आम्हाला भीती वाटत नाही, तशी सद्गुरू भक्तीचा ठेवा आमच्याजवळ आहे. तर सुख आणि दुःख याला घाबरायचं काय आहे, नामस्मरण करायचंय. आणि जीवनामध्ये नामस्मरण करत करत दादाजींच्या भक्तीचा आनंद घेऊन आमच्या जीवनाला जन्म मिळालेला आहे. त्याच्या मातेचं जीवन जसं आहे भक्ती करून जीवनाचे सार्थक आम्हाला करायचं आहे. आणि सद्गुरूला प्रिय असं आचरण ठेवून जन्मजन्मांतरी त्याच्या भक्तीचा ठेवा जतन करून आम्हाला आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून आलेली मानव जन्मामध्ये मिळालेली जी ही संधी आहे भक्तीची, तिचा योग्य असा उपयोग करून आम्हाला आमचं जीवन घडवायचं आहे. आमची जी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, भ्रष्ट झाली म्हणजे नको नको तिकडे ती जाते, नको नको त्या वाईट रस्त्यांकडे ती धावते, त्या भ्रष्ट बुद्धीला आम्हाला स्थिर करायचं आहे. बुद्धी एकदा स्थिर झाली की मनाची पण अस्थिरता जी आहे, मनाची चंचलता आहे ती पण कमी होईल. आणि हे सगळं करण्यासाठी बुद्धीची भ्रष्ट झालेली बुद्धी, अस्थिर झालेलं मन ह्याला ताब्यात घेण्यासाठी दादाजींची भक्ती आहे. पण आम्ही त्या भक्तीचा दुरुपयोग करतो, आम्हाला पिकलं पाहिजे, खपलं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, संसारातल्या गोष्टींसाठी आम्ही भक्ती करतो. या संसारातल्या गोष्टी आपोआप घडतील, पण त्याच्यासाठी आधी आवश्यकता आहे माझी बुद्धी आणि माझं मन शुद्ध होणं. आधी भक्ती त्याच्यासाठी करायची आहे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी संसारातल्या आम्हाला हळूहळू मिळतील. म्हणून भक्ता भक्तांनी एकमेकाला नावं न ठेवता कोण कोण काय करते, हा करतो का तो करतो, नाही करत का काय करतो, त्याच्याकडे लक्ष न देता जो करतो त्याच्या जीवनामध्ये त्या करणाऱ्याकडे आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. आणि जे करत नाही त्यांचं निंदा करायची, न नावं ठेवायचे. करणारे करतील, नाही करणारे नाही करतील, हा ठेवा सगळ्यांच्या भाग्यात नसतो. म्हणूनच रामकृष्ण रामकृष्ण आम्ही म्हणतो, पण त्यांच्याही सहवासात असणाऱ्यांना पांडवांना वनवास घडला, सीतेला वनवास घडला, लवकुशाचा तर जन्मच वनवासात झाला. म्हणजे ज्याचं त्याचं प्राक्तन असते, ज्याचं त्याचं कर्म असते, त्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला भोगावं लागत असते. पण हे भोगामध्ये सुद्धा ते भोगाची तीव्रता कमी होण्यासाठी सद्गुरूच्या भक्तीमध्ये वनवासामध्ये सुद्धा आनंद मिळत असतो. तो म्हणूनच या संसारामध्ये सुख दुःख येणं म्हणजे हाच वनवास आहे. पण या सुख दुःखाच्या वनवासामध्ये सद्गुरूचं नामस्मरण जर आमच्या जीवनामध्ये असेल तो वनवास सुद्धा तुम्हाला अमृतमय वाटतो, आनंदाचा वाटतो. पण याच्यासाठी तो दादाजींची भक्ती निष्ठेने करेल तोच ही अनुभूती घेऊ शकतो. ही अनुभूती ज्याला घ्यायची असेल त्यांनी स्तोत्र वाचन करा, आरती करा, स्वतःचं आचरण पवित्र ठेवण्याकडे प्रयत्न करा. दुसरा काय करतो, कसा वागतो हे पाहू नका. तर मला माझं आचरण शुद्ध करायचं आहे, दादाजीने प्रिय असं मला आचरण ठेवायचं आहे, तर त्याच्यासाठी मी काय करावं ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि असं लक्ष देऊन मन तिथे स्थिर करा. आणि लक्ष आणि मन अडाणश्वराला ज्यांनी अर्पण केलं त्याच्या जीवनातलं अज्ञान हळूहळू नष्ट होते. त्याच्या जीवनामध्ये हळूहळू शांती आणि सुख त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतेच. याच्यावर विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका न ठेवता अडाणश्वराची भक्ती निष्ठेने करा. तुमचा अनुभव तुम्हीच घ्या. म्हणा
श्री सद्गुरु महाराज